संप्रदायी आम्ही नाथ संप्रदायी, स्वस्वरूपाहून आम्हा धर्म नाही, स्वस्वरूपाहून आम्हा धर्म नाही। आम्ही नाथ संप्रदायी आम्ही नाथ संप्रदायी। या स्वस्वरूप संप्रदायाचे उगम म्हणजे भगवान दत्तगुरू यांनाच सर्व संप्रदायाचे आदिगुरू म्हणून संबोधले जाते। नवनाथ संप्रदाय हा दत्तगुरूंनंतर पुढे निघालेल्या शाखांपैकी एक होय। त्यातल्याच प्रभू रेवण सिद्धनाथांपासून पुढे आपल्या स्वस्वरूप संप्रदायापर्यंत ही शृंखला वृद्धिंगत झाली। आपल्या संप्रदायाचे मूळ गुरु भगवान दत्तात्रयांची जयंती 7 डिसेंबर 2022 रोजी स्वस्वरूप संप्रदायाच्या मराठवाडा पीठ परभणी येथील आश्रमी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। 6 व 7 डिसेंबर या दोन्ही दिवशी येथे निरनिराळ्या आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे येथील पीठदेवता श्री दत्तगुरू असल्याने हा वारी उत्सव दरवर्षी येथे आनंदाने साजरा केला जातो। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या विविध पीठांवर पीठदेवता म्हणून विविध देवतांची स्थापना केलेली आहे। संपूर्ण आश्रम आणि भोवतालचा परिसर रंगीत रोषणाईने नटला सजला होता आणि मुख्य म्हणजे 30 एकर विस्तीर्ण पठारावर पसरलेला हा परिसर लाखो भक्तगणांनी फुलून गेला होता। जिथे नजर जाईल तिथे फक्त भाविकच दृष्टीस पडत होते। कडाक्याची थंडी होती, पण त्याचाही जणू पाहुणचारच सुरू होता। त्या थंडीचाही आनंद सगळे कौतुकाने घेत होते। सहा डिसेंबरला सकाळपासूनच श्री दत्त याग सुरू झाला। हा दत्त उपासनेचा एक प्रकार आहे, ज्याने उपासक आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी भगवान दत्तात्रयांची उपासना करून कृपा प्राप्त करतात। ओम एतावानस महिमादोर्जायावशपुरुषः पादोस्तु विश्वाभूतानि त्रिपादश्चामृतंद विश्वाहा ओम त्रिपादोर्ध्व। संध्याकाळी येथे नामगजर संपन्न झाला। लहान मुलांपासून तरुण मंडळी ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण यामध्ये ठेका धरत होते। मुखात गणी गणगणात बोते हे गुरुनाम आणि पायात ताल, सगळे जण देहभान हरपून त्यात सहभागी झाले होते। मृदुंगाचा ठेका आणि टाळांचा गजर, भक्ती रसाचा गंघोग जसा खळखळ वाहत होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद ओझरत होता। रात्रभर हा नामगजर सुरू होता। भाविक रात्रभर तल्लीन होऊन त्यात नाचत होते। असा आनंद साजरा करत 6 तारखेचा दिवस कसा संपला हे काही कळलेच नाही। गणी गण गणात होते, गणी गण गणात होते। दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच काकड आरती सुरू झाली। मंगलमय पहाट झाली। काकड आरती पूर्वीच लवकर उठून लोकांनी आवराआवर करून ठेवली होती।
प्रत्येकजण मिळेल तिथे जागा शोधून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी बसले होते. भगवान दत्तगुरूंना अभिषेक घालण्यापासून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दत्त जयंतीचा प्रारंभ झाला. देवाला छान धाऊमाखू घातले. आदल्या दिवशी सुरू झालेल्या नाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. मग दत्तयागाला देखील पूर्णाहुती देऊन त्याचीही सांगता झाली. अधूनमधून परमपूज्य स्वामीजी जमलेल्या भाविकांना चरणदर्शन देत होते आणि या सर्व धार्मिक विधींमध्ये सुद्धा सहभागी होत होते. सतत बोचणारी थंडी मात्र या सूर्याच्या तेजाने थोडी कमी झाली होती. माऊलींच्या फक्त तिथे असण्याने सगळ्यांना मायेची ऊब मिळत होती. ती थंडी तरी या सूर्यासमोर किती वेळ तग धरणार नाही का. दुपारनंतर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमास प्रारंभ झाला. परमपूज्य स्वामीजी नेहमीच गरीब गरजूंना मदतीचा हात द्या, कोलमडलेल्या जीवांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करा, हताश झालेल्या माणसांना पुन्हा जगायची उभारी द्या, उमेद द्या, अशी शिकवण त्यांच्या अनुयायांना देत आले. त्याच शिकवणीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे 18 शाळांना मोफत संगणकांचे वाटप करण्यात आले. विविध क्षेत्रातील बरेच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. फक्त संगणकांचेच वाटप करून सामाजिक उपक्रम संपला नव्हता, तर आलेल्या भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते. सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत करून प्राथमिक औषधे देखील मोफत देण्यात आली. आलेल्यांपैकी अनेक भाविकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. हा उपक्रम संपतो न संपतो तोच संतपीठावर एक सुंदर पाळणा सुगंधित व रंगीबिरंगी फुलांनी सुशोभित करून आणण्यात आला. ही सगळी दत्तजन्माची तयारी सुरू होती. अगदी जय्यत. जगद्गुरू माऊली देखील या तयारीत कुठे काही उणे राहिले नाही ना, हे अगदी आवर्जून पाहत होते. सेवेकऱ्यांना सुद्धा सूचना देत होते. संध्याकाळी 6 वाजता दत्तजन्म सोहळा सुरू झाला. खूप प्रेमळ दृश्य होते ते. सुहासिनी महिला नटून थटून दत्तगुरूंना पाळण्यात घालण्यासाठी तयार होत्या. दत्तजन्म होताच पाळणा गीत गात गात त्यांनी प्रेमाने दत्तगुरूंना पाळण्यात घालून झुलवले. अनुसूया आणि अत्रींनी विचार केला, हा जगाचा उद्धार करणारा आहे, याचं नाव आपण दत्त ठेवूया. दत्त म्हणजे काय? तर दयार्दे तारक दत्त. जो केवळ मनात इच्छा केली तर दयार्द भावनेने समोरच्याला तारतो तो दत्त. अशा या बाळाचं नाव आज आपण सर्वांनी ठेवलंय दत्त. अवधूत चिंतन श्री देवदत्त. बाळा जो जो रे अत्री नंदना, रिद्धी सिद्धीच्या बाळा, बाळा जो जो रे. दत्त जन्मविधी संपन्न झाला. गुरुमाऊलींनी सर्वांना सुंठोड्याचा प्रसाद दिला. त्यानंतर भगवान दत्तात्रयांना पालखीत विराजमान करून निघालो घेऊन दत्ताची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामगजरात संतपीठावरून मंदिरात नेण्यात आले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली.
वातावरण इतके प्रसन्न आणि आनंदाने भरून पावले होते. सूर्य सुद्धा मावळतीला चालला, तसा हवेत गारवाही वाढत चालला होता. यानंतर सुरुवात झाली प्रवचनाला. परमपूज्य गुरुमाऊली श्री क्षेत्र माऊली माहेर म्हणजेच मराठवाडा पीठावर होत्या, तर पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज श्री क्षेत्र नाणीज येथील मुख्य पीठावर दत्त जयंती उत्सव पार पाडत होते. सर्वप्रथम श्री क्षेत्र नाणीज येथून परमपूज्य कानिफनाथ महाराजांच्या प्रवचनाला सुरुवात झाली. कानिफनाथ महाराज श्री क्षेत्र नाणीज येथे आहेत असे अजिबात वाटत नव्हते. इंटरनेट सेवेने मुख्य पीठ नाणीजधाम आणि मराठवाडा पीठ दोन्ही जणू एकमेकांना जोडले आहेत असे दिसत होते. परमपूज्य कानिफनाथ महाराजांनी गुरूंची महती या विषयावर उद्बोधन केले. सर्व भाविक मंत्रमुग्ध होऊन प्रवचनाचा लाभ घेत होते. दत्तगुरू आणि मच्छिंद्रनाथ यांच्यातील गुरु शिष्य या प्रेमळ नात्याचे कप्पे त्यांनी उलगडून सांगितले. गुरूंचे केवळ महत्त्वच नव्हे, तर ते कसे श्रेष्ठ आहेत हे देखील त्यांच्या प्रवचनातून स्पष्ट झाले. एक बार भगवान शिव और पार्वती माँ, भगवान शिव पार्वती माँ को जीवन सृष्टि के बारे में बातें कर रहे थे, और वह बातें मच्छिंद्रनाथ जी ने मछली के पेट में रहते हुए भी सुन ली. वो भगवान है, शिव भगवान है, भगवान को सब पता होता है. क्योंकि ऐसी जगह ही नहीं कि जिस जगह से भगवान देखते नहीं, सुनते नहीं, उनको समझ नहीं. वो हर जगह है. उनकी जागरूकता हर पत्ते में है, हर हवा के हर झोंके में है, जल के हर बूंद में. तो सभी में समा होने के कारण उनको पता है कि कोई यहाँ है जो इन बातों को सुने. तो उन्होंने पूछा उस मछली को, क्या तुमने यह जो बात सुनी है इससे क्या समझ में आया? जीवन क्या है? उस मछली के पेट से आवाज आई कि जो भी आपने बातें की उस बात का मुझे अर्थ प्राप्त हुआ है आप में आपके सहवास में आके, आपकी कृपा से. और मैंने इसका बोध ऐसे लिया कि पूरा जीवन जो है वो ब्रह्म है. पूरा जीवन ब्रह्म है. ब्रह्म यानी परमात्मा है. तो शिव जी खुश हुए, बोले अच्छी बात है कि आपने हमारी बातें सुनी और आपको यह अर्थ प्राप्त हुआ. ये जीवन का बहुत सर्वश्रेष्ठ अर्थ. ये यदि किसी मनुष्य को अर्थ प्राप्त हो जाए तो वह मनुष्य जीवन के सभी सुख दुख के पार हो जाता. पुढे परमपूज्य स्वामीजींच्या मुखातून येणाऱ्या अमृतवाणीचे श्रवण करण्यासाठी भाविक प्राणांचे कान करून बसले होते. काढ सिद्धाने काढ सिद्ध उपदेशिला, तयापासून गुरुलिंग जंगम झाला. रघुनाथ प्रिय मंत्र भाऊ साहेबास देई, आम्ही नाथ संप्रदायी, आम्ही नाथ संप्रदायी. स्वस्वरूपाऊनी आम्हा धर्म नाही. या अभंगातून परमपूज्य स्वामीजींनी दत्त जयंतीच्या शुभदिनी आपली गुरु परंपरा साक्षात दत्तगुरूंपासून सुरू होते ती समजावून सांगितली. आम्ही नाथसंप्रदायी, आम्ही नाथसंप्रदायी, स्वस्वरूपाहून आम्हा धर्म नाही. मी माझ्या अभंगामध्ये सांगितलं की आम्ही नाथसंप्रदायिक आहोत आणि या भगवान दत्तात्रयांपासून आमची सगळ्यांची निर्मिती आहे. सकळ सिद्धांची आदिनाथ आई, तयाचा रेवण सिद्ध होई. या भगवान दत्तात्रयांपासून रेवण सिद्धनाथाने दीक्षा घेतली आणि रेवण सिद्धांची ही मालिका समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वरांपासून माझ्यापर्यंत आली. आणि म्हणून या ठिकाणी आपण आज मार्गशीर्ष पौर्णिमेचा हा दत्त जन्म सोहळा संपन्न करण्यासाठी उपस्थित आहोत. भगवान दत्तात्रय म्हटले की रज तम सत्व म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश.
मला वाटतं भगवान दत्तात्रय हे 3 गुणांचं प्रतिनिधित्व करतात असं मला वाटतं. हे त्रिगुण रजोगुण, तमोगुण व सत्वगुण हे आपल्या जीवनात कसे आपले पात्र वठवतात, त्यावर कसा अंकुश ठेवावा, त्यातूनही सत्वगुण कसा वृद्धिंगत करावा, त्यासाठी अशा वृत्ती आपल्यामध्ये येण्यासाठी आहार देखील कसा घ्यावा, या सर्व प्रमुख बाबींवर परमपूज्य स्वामीजींनी आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन केले. आपल्या शरीरामध्ये जे रक्त तयार होतं त्या रक्तामध्ये निर्माण होणारे जे हार्मोन्स असतात त्या हार्मोन्सवर अवलंबून असतं रजोगुण, तमोगुण की सत्वगुण. आणि तेच हार्मोन्स अतिशय शुद्ध झाले, अतिशय सात्विक झाले की मग नामदेव महाराजांसारखी, एकनाथ महाराजांसारखी, ज्ञानेश्वर माऊलींसारखी आपली प्रवृत्ती होते. मग हा आहार आपण कसा घेतो त्याच्यावर आपलं रक्त तयार होतं. बघा, काही लोक गुटखा खातात, तंबाखू खातात, हा आहारच आहे. काही लोक चमचमीत खातात, तो पण आहारच आहे. या गुटख्यामुळे TB का होतो, कॅन्सर का होतो, तो आहार पोटामध्ये गेल्यानंतर तशा प्रकारचे हार्मोन्स तयार शरीरामध्ये होतात आणि ते आपल्याला नाशाला कारणीभूत होतं. रोगराई वाढते. रोग काय बाहेरून येत नाही, कुठूनही आपल्या शरीरातच तयार होतं. म्हणून आहार शुद्धी अध्यात्मामध्ये फार महत्त्वाची आहे. आपलं शास्त्र आयुर्वेद, आता मला थोडं आयुर्वेदाकडे यावं लागेल. आपलं आयुर्वेद शास्त्र सांगते षड्रस भोजन घ्या. षडरस, षड म्हणजे किती? 6 प्रकारचे रस तुमच्या शरीरामध्ये गेले पाहिजे. आंबट, मोजा पाहिजे तर आंबट, तुरट, तिखट, खारट, गोड आणि कडू. हे 6 प्रकारचे रस दररोज आपल्या जेवणामध्ये आवश्यक आहे. परंतु कुठलाही रस प्रमाणापेक्षा जास्त जाता कामा नये. म्हणजे रस तम सत्व आपल्यामध्ये हवं आहे तरच आपण मनुष्य म्हणून राहू शकतो, पण कंट्रोलमध्ये पाहिजे. आणि जास्त वाढवायचं असेल तर सत्वगुण वाढवा, की जो सत्वगुण तुम्हाला वैराग्य आणून देईल. असे मंत्रमुग्ध करणारे प्रवचन श्रवण करणारे लाखो भाविक, वेळ जणू थांबून राहावा तसे शांत वातावरण. सायंकाळी 5 वाजल्यापासून संतपीठासमोर बसलेले भाविक रात्री 10:30 वाजून गेले तरी एकाच जागेला खिळून बसले होते, फक्त आणि फक्त आपल्या माऊलींना ऐकायला आणि डोळे भरून पाहायला. आम्ही दत्तगुरू पाहिले नाही, पाहिले ते फक्त फोटोमध्येच. पण आम्ही मात्र एकच देव पाहिला, तो म्हणजे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज. आणि निश्चितच माझ्या देवापेक्षा प्रेमळ तेजपुंज देव दुसरा कोणीच नाही. हा अभिमानाचा भाव प्रत्येकाच्या मनात दाटून आला असावा. आणि साहजिकच आहे नाही का, गुरुचरणीच तर सर्व देव वास करतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. हीच शिकवण, हेच सत्य भगवान दत्तात्रयांनी आपल्या अवतार कार्यातून समाजात रुजवले. गुरूंप्रतीच्या या भावना म्हणजे दत्तगुरूंनी लावलेल्या या महाकाय वृक्षाची फळे.